नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सर्वजण? आज मला सुट्टी आहे आणि आळस करण्यातच दिवस गेला आहे. वातावरणाचा तर काही अंदाजच बांधता येत नाही. सो चला बघूया माझा दिवस आजचा कसा जातोय. स्टे ट्यून. सो हॅलो एव्हरीवन. आणि आज सुट्टी आहे आणि सुट्टीचा अर्धा दिवस तर झोपण्यात गेला आहे, कारण आज काही लवकर उठणं झालं नाही. 2-3 दिवस झाला अद्विकची तब्येत बरी नव्हती, त्याच्यानंतर मग माझीसुद्धा तब्येत बरी नव्हती. म्हटलं चला मग आज सुट्टी आहे तर आज काहीच नाही करावं, फक्त आराम करावा. म्हणून मग आराम केला. पण आराम करता करता असं अर्थ झालं की खूप सारी कामं राहिलेत. म्हणजे गणपती झाल्यापासून लगेच कामाला गेले, त्याच्यामुळे मग ते सगळं कपाटं वगैरे आवरायचे आहेत. गणपती सणात सगळे कपडे इकडे तिकडे काढून टाकलेत, ते सगळे तसेच आहेत. बरंच काही आवरायचं आहे, पण इच्छा नव्हती. दुपारी जेवण केलं आणि लगेच तशीच झोपले. अद्विकने काही झोपून दिलं नाही, तोही झोपलेला नाही आहे. मागच्या दिवस काही झालं, अद्विकची पण तब्येत बरी नव्हती. त्यालासुद्धा फीवर येत होता आणि कोल्ड कफ. वातावरण असं चालू की सगळीकडेच व्हायरल चालू आहे, त्याच्यामुळे मग त्याचं हॉस्पिटल आणि ऑफिस आणि मग घर अशी धावपळ चालू होती. त्याच्यामुळे मग काही घरातलं आवरायला नाही भेटलं. सो आता ठरवलेलं की सुट्टी आहे तर आवरेन, पण कालचा संडेचा दिवस तर असाच गेला. आज मंडेलासुद्धा सुट्टी असते मला, पण आजचा मी पूर्ण दिवस मस्त झोपून काढला. आता अद्विकने झोपून नाही दिलं, उठली आहे. थोडंसं चाललं आहे की कपाटं वगैरे आवरूया, पण कपाटं आवरायला घेतली की अद्विक तिथेच आहे आणि तो लगेच येईल. त्याच्यामुळे मग मी थोडीशी थांबली आहे, बघूया कसं काय होतं आहे. आणि तुम्हाला मी दाखवतेच बघा, म्हणजे पूर्ण कपाटामध्ये किंवा आमच्या गॅलरीमध्ये तर पूर्ण पसारा आहे, कारण तिकडच्या गोष्टी, थोडीशी भांडी वगैरे आणली होती म्हणजे स्वयंपाकाला वगैरे, ती दिली आहेत. पण तरी पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आवरायच्या आहेत आणि खूप सारा पसारा आहे. आणि अद्विक असल्यामुळे काय होतं की काही करायला घेतलं ना की तो मध्ये येतो, त्याच्यामुळे मग भरपूर गोष्टी अशा पेंडिंग राहून जातात. सो बघा, आता तुम्हाला दाखवते मी अद्विकची मस्ती. त्याचा आता चाललं आहे डाळिंब खाणं बाबांबरोबर. सो आता जर मी कपाट आवरायला घेतलं ना की अद्विक लगेच येईल आणि तो अजून पसारा करेल आणि मग माझी चिडचिड होते. त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको, त्याच्यासमोर तरी नको काढायला, काढूया थोड्या वेळ. सो स्टे ट्यून, बघू होतंय की नाही होत. काय खातोय अद्विक? काय खातोय? काय खातोय अद्विक? मम्मा मम्मा. अद्विक, बाबांना जाऊ दे का घरी? बाबा तुम्ही जा घरी. हा बाबा, जा तुम्ही घरी. जाऊ बाबा. बाबा हा नाही नाही नाही. बाबू, बाबांना जाऊ दे ना घरी. जाऊ दे, बाबांना जाऊ दे घरी. बाबा जा तुम्ही. हा आईला सांगते मी, घेऊन जा बाबांना. जाऊ दे ना. हा मी ऑफिसला जाते. हा जाऊ ना? जाऊ. मग मस्ती करणार तू? करणार मस्ती? नाही 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 बोलणार. इकडे इकडे पुढे. झोप घालून सुद्धा अद्विक झोपला नाही आणि अद्विकची पाहिजे ती मस्ती चालूच होती. बाबा आता आराम करायला गेलेत आणि अद्विकने आता माझ्या पाठीमागे धुमाकूळ घातलेला आहे. अद्विक, हे काय करतोय? काय आहे हे? काय आहे हा? तर झालं असं की आज आमच्याकडे पाणी नव्हतं आलं सकाळी, त्याच्यामुळे मग कपडे धुतले गेले नव्हते. पण पाऊस चालू आहे, मग एकदम कपडे जमले ना की सुकण्याचा परत प्रॉब्लेम होऊन जातो. म्हणून मग थोडंसं पाणी होतं, म्हटलं तर आम्ही हातानेच कपडे धुवून टाकते. आणि मग हाताने कपडे धुतले आणि मशीनमध्ये वाळवलेत, म्हणजे उद्या जास्त कपडे निघणार नाही, मग वाळण्याचं एवढं टेन्शन नाही राहणार. आणि दिवसभराची मस्ती करून आम्हाला संध्याकाळी झोप आली. आता मी त्याला संध्याकाळी झोपवणार नव्हते, पण मग त्याची परत किरकिर चालू झाली आणि आता संध्याकाळचे 6-6:30 झाले आहेत, तरी पण त्याला झोपवलं. आणि मग कपडेसुद्धा मी इकडे रूममध्येच वाळत टाकलेत, म्हणजे फॅनवर तेवढे बरेच सुकले जातील. आणि आता अद्विक झोपला आहे तर लवकरच स्वयंपाक बनवावा, कारण हे आल्यावर आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. आणि का ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. आईने आज ना कारल्याची भाजी बनवायला घेतली होती आणि ती कारेली अशी कापून घेते, मग थोडा वेळ त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवते, म्हणजे त्याला पाणी आलं ना की ती कुस्करून घेते आणि मग ती फोडणीवर टाकते. त्याची छान क्रिस्पी पण होते आणि छानही होतात, म्हणजे जो कडवटपणा असतो ना तो निघून जातो कारल्याचा. आता कारल्याची भाजी आहे तर मला भाकरी बनवायच्या होत्या, कारण ह्यांनासुद्धा कारली आवडतात, आई बाबांना, मला आवडत नाहीत. आणि मग भाकरीच्या पिठाला उकड घेतली. आता भाकरी झाल्या ना की मग सगळं काम आवरल्यासारखं वाटतं, कारण भाकरी एकदा करायला घेतल्यावर किचनवर पूर्ण पसारा असतो आणि एकदा भाकरी करायला घेतलं की दुसरं कामसुद्धा होत नाही. म्हणून मग भाकरी बनवून घेतल्या की बरं पडतं नंतर. आता ना मला ह्याच्या आधी भाकरी चपाती अशा काही जमत नव्हत्या, पण जेव्हापासून मी बनवायला लागले ना तेव्हापासून आता एवढी प्रो झाले की तुम्ही 2 तवे ठेवलात ना तरी पण मी भाकर बनवेल, एवढी मी फास्ट
फास्ट लाटून घेते, पण मला पाण्याच्या भाकरी जमत नाहीत. आता पाण्याच्या भाकरी काही लोकांना माहिती नसतील, ह्या ना आगरी कोळी पद्धतीत जास्त बनवतात आणि आपण जे पीठ घेतो लाटायला त्याच्याऐवजी पाणी वापरतात आणि ह्या भाकरी खायला खूप चविष्ट आणि खूप मस्त लागतात. मी ट्राय करायच्या आहेत, मी 1-2दा ट्राय केले, पण मला एवढ्या काही जमल्या नाहीत, म्हणजे जाड होतात किंवा तुटल्या जातात. पण मी ट्राय करेन आणि मला जमलं तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हे सुद्धा ऑफिसवरून घरी आलेले आहेत आणि माझ्या भाकरीसुद्धा झालेल्या आहेत. कारेली मला आवडत नाही म्हणून मग मी माझ्यासाठी बटाट्याची भाजी बनवत आहे आणि रस्सासुद्धा बनवून घेतला आहे. आता भात आणि कारल्याची भाजीच आहे जी आई बनवेल. आता सगळं काही आवरून आम्हाला जायचं आहे ट्रायपॉड घेण्यासाठी. किती दिवस झाले मला ट्रायपॉड घ्यायचा होता आणि अद्विक छान बाबांजवळ रमला आहे म्हणून मग म्हटलं आम्ही निसटतो, कारण मग त्याने बघितलं ना तर उगाचच तो पाठीमागे लागेल आणि बाहेर पाऊससुद्धा आहे, नाहीतर मग त्याला घेऊन गेलो असतो. सो आम्ही चाललो ट्रायपॉड घ्यायला. आल्यावर तुमच्यासोबत मी तो व्हिडिओ नक्की शेअर करेन. सो ट्रायपॉड घेतला आणि घेताना काही एवढं तिथे रेकॉर्ड नाही करता आलं. खूप पाऊस चालू होता त्याच्यामुळे मग कुठे दुसऱ्याकडे फिरत नाही बसलो, सरळ घरीच आलो आणि मस्त भूकसुद्धा लागलेली. मस्त भाकरी तयार होत्या, दुपारचं वरणसुद्धा होतं आणि आईने मस्त ही अशी खरपूस भाजी केलेली कारेल्याची आणि मला बटाट्याची भाजी तयार होती. इकडे रस्सा आणि मग भातसुद्धा रेडी होता आणि खूप भूक लागलेली. पण झालेलं असं की अद्विकला ना सर्दी झाली आहे आणि त्याचं नाक गळतं आहे, त्याच्यामुळे ना त्याला ते इरिटेशन होतं आहे सर्दीमुळे आणि तो खूप चिडचिड करतो आहे. आता माहीत नाही तो मला कितपर्यंत जेवून देतो आहे, पण बघूयात. त्याला मी घेते आता आणि मग बाकीच्यांना जेवायला वाढते. तोपर्यंत जर झोपत असेल तर झोपवते आणि छानपैकी असं जेवणाचं ताट रेडी होतं. तुम्हाला कारेल्याची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी शेअर करेन तुमच्यासोबत. चला झोपा आता. मांडी घाल बेटा, आता झोपायचं ना. हे स्वामी झोपले असे बघ, कसे झोपतात स्वामी? कसे झोपतात दाखव. स्वामी कसे झोपतात? हा, आता तू पण झोपायचं हा बेटा. तू कसं झोपतो दाखव, तू कसं झोपतो. स्वामी झोपले बाबा झोपवता. जेवण वगैरे झाली, माझं किचन वगैरे आवरून झालं आणि ते बापलेकाची मस्ती चालू आहे. अद्विक छान संध्याकाळी झोपून उठला आहे, त्यामुळे तो काही झोपायच्या मूडमध्ये नव्हता आणि टाईमचं युटिलायझेशन करावं म्हणून मग अद्विकचे कपडे मी नीट करायला घेतले आणि जे आमच्या कपाटातले कपडे नीट करायचे होते, जे प्लॅनिंग होतं ते तर आता राहूनच गेलं, पण ॲटलिस्ट मग अद्विकचं तरी आवरावं म्हणून मग ते करायला बसले. आणि हे आम्ही छोटंसं ड्रॉवर ना अद्विकच्या कपड्यांसाठी घेतलं होतं जेव्हा तो झाला, पण ते आता कमी पडायला लागलं आहे. म्हणजे अद्विकचे कपडे कितीही तरी मी बेडमध्ये ठेवले आहेत आणि ठेवायला जागाच नाही आहे, कारण आणि आमच्या रूममध्ये तर फर्निचर वगैरे नाही आहे म्हणून मग कपडे ठेवायचा अजूनच प्रश्न पडतो. आणि आता दुसरं कपाट अद्विकसाठी आणायचं जरी म्हटलं तरी मग जागेचा प्रश्न पडतो, कारण एका कोपऱ्यात ना अद्विकसाठी आम्ही झोळी बांधलेली आहे, त्याच्यामुळे मग तो स्पेस पूर्ण ऑक्युपाय झाला आहे आणि तो कोपरा आम्हाला दुसऱ्या कशासाठी यूजच नाही करता येत. त्याच्यामुळे मग आता ती जागा पूर्ण तशीच राहते झोळीची, आणि झोळी सोडायची म्हटली तर अद्विकचं झोपायचा प्रश्न पडतो. म्हणून मग मी म्हटलं सध्या तरी राहू दे, असंच थोड्या दिवस ॲडजस्ट करूया, नंतर बघूया कसं काय होतंय. आणि आता कपाट वगैरे सगळं आवरून झालं आणि आता मी तुम्हाला दाखवते जे मी ट्रायपॉड आणलं आहे. सो हा ट्रायपॉड मी घेतला आहे, हा लोकल शॉपमधून घेतला आहे मी. ह्यामध्ये ना क्वालिटीज आहेत, मग त्यानुसार प्राईस कमी जास्त होतात, म्हणजे तुमच्या जशा बजेटमध्ये असेल तुम्ही घेऊ शकता. मी ऑनलाईनसुद्धा पाहिलं होतं, पण मग मला ऑनलाईनपेक्षा ना स्वतः पर्सनली बघून घेणं मी जास्त प्रिफर केलं. आणि ह्यामध्ये तुम्ही हाईट वाईज ॲडजस्टमेंट करू शकता, कमी जास्त तुम्हाला जसे अँगल हवेत, किंवा मग डिफरंट अँगल्समध्ये आणि व्हेरियंट टाईपमध्ये तुम्ही रोटेटसुद्धा करू शकता, तुम्हाला जसं शूट करायचं आहे तसं. हवं तर मी हा ट्रायपॉडचं सेपरेट व्हिडिओ शूट करेन आणि तुमच्यासोबत मी शेअर करेन. तुम्हाला जर हवं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो आजच्यापुरती एवढंच, आणि कशी वाटली तुम्हाला आमची छोटीशी दुनिया आणि माझा व्लॉग हा नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.